नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेतकरी कार्ड हे घरी बसून कसे काढायचे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हीच प्रोसेस तुम्ही मोबाईलवरती सुद्धा फॉलो करू शकता किंवा तुमच्याकडे पीसी असेल तर तुम्ही आता विदाउट सीएससी आयडीने तुमचे फार्मर आयडी कार्ड हे काढू शकणार आहात। तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे, आता तुम्हाला कोणत्याही सीएससी सेंटरवरती जायची गरज नाही। आता शेतकरी हे त्यांचे स्वतः शेतकरी कार्ड हे काढू शकणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येणार आहात। तुम्ही ही प्रोसेस मोबाईलवरती सुद्धा करू शकता आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्याच्यावरती सुद्धा करू शकता। सेम प्रोसिजर आहे, यामध्ये काहीही बदल नाही। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही फार्मर या ऑप्शनवरती इथं सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला क्रिएट न्यू यूजर अकाउंट इथं क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर आधार कार्डचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल। त्यानंतर तुम्ही एक पासवर्ड हा सेट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं एक प्रोफाईल तयार करायची आहे। आता मी अगोदर प्रोफाईल ही तयार केलेली आहे। त्यानंतर इथं फार्मर सिलेक्ट करून परत तुम्ही इथं जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो आता तिथे मोबाईल नंबर टाकलेला असेल तो परत इथं टाकायचा आहे। आता मी इथं मोबाईल नंबर टाकत आहे। त्यानंतर इथे तुम्ही पासवर्डने लॉग इन करू शकता किंवा OTPने लॉग इन करू शकता। आता आपण एक पासवर्ड हा तयार केलेला आहे। त्यानंतर इथं जो कॅप्चा दिसत आहे तो जसा तसा इथे टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा। लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं सर्व तुमची डिटेल्स येणार आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर रजिस्टर्ड ॲज अ फार्मर म्हणजे तुम्हाला शेतकरी कार्ड काढण्यासाठी इथून पुढे अर्ज करायला सुरुवात करायची आहे। तर शेतकरी कार्ड काढण्यासाठी रजिस्टर ॲज फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जर तुम्हाला मोबाईल नंबर हा चेंज करायचा असेल तर यशवरती क्लिक करा आणि जो आता रजिस्टर थोड्या वेळापूर्वी केलेला असतात तो जर ठेवायचा असेल तर नोवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर आणि त्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स ही इथे येणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मराठीमध्ये संपूर्ण नाव, इथं कॅटेगरी तुमची निवडायची आहे। त्यानंतर इथं तुमचा जे फार्मर आयडेंटिफायर नेम इंग्लिश जे आहे ते इथं मराठीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे जे वडिलांचे नाव आहे ते इथं टाका। त्यानंतर जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते इथं नंबर त्याचा टाकायचा आहे। त्यानंतर न्यू बिझनेस तुम्ही इथं येस नो करायचा आहे। त्यानंतर इथं तुमचा पत्ता हा टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं काय करतं बाय डिफॉल्ट जे सिलेक्टेड महाराष्ट्र, नाशिक, सुरगाणा म्हणजे जे काय असेल ते तुमचं इथं पत्ता हे इथं चेंज असतो। तर तुम्ही इथं इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथं अपडेटेड ॲड्रेस हा तुम्ही टाकायचा आहे। त्यानंतर लँड होल्डर डिटेल्स, आता इथं ओनर सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्ही ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर या दोन ऑप्शनवरती टिक करायचे आहे आणि फेच लँड डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका, गाव अशा प्रकारे निवडायची आहे आणि त्यानंतर इथं गट नंबर हा टाकायचा आहे। तुम्हाला गट नंबर टाकण्याचा ऑप्शन हा आलेला आहे। गट नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गट नंबर हे जे आलेले असतील ते इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत। त्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो, ही जी माहिती आहे ही कंपल्सरी नाही, ही तुम्ही इथं सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर डिपार्टमेंटल अप्रूव्हल रिव्हेन्यू करा आणि त्यानंतर इथं फार्मरचं जे कन्सेंट आहे ते इथे टिक करायचं आहे। मित्रांनो, हे कन्सेंट तुम्हाला तेव्हा टिक होईल जेव्हा तुम्ही येथील सर्व माहिती ही भरणार आहात। तर मित्रांनो, सर्व माहिती भरल्यानंतर इथं टिक करा। त्यानंतर तुम्हाला इथं हा जो एरर लॉक्स आहे हा सुद्धा माहिती भरल्यानंतर निघून जाईल आणि त्यानंतर इथं सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचे शेतकरी कार्ड हे बनवणार आहात। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून शेतकरी कार्ड हे बनवू शकता आणि डाउनलोडसुद्धा करू शकता। आता डाउनलोड कसे करायचे याची माहिती आपण खालील व्हिडिओ तुम्हाला खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तेथे क्लिक करून तुम्ही तुमचे अन्नदाता कार्ड म्हणजे शेतकरी कार्ड हे डाउनलोड करू शकणार आहात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या गावित टेक्निकल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।